पिंपळाच्या झाडाची पूजा करताय, मग या 3 चुका चुकूनही करू नका. श्री स्वामी समर्थ. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना चुकूनही या 3 चुका अजिबात करू नका. कोणत्या आहेत या चुका याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, भगवान विष्णू नारायणांचा वास असतो आणि शनिदेवाचा वास असतो. तसेच सर्व देवी देवतांचा देखील पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो. परंतु रविवारच्या दिवशी मात्र अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडात असतो अशी मान्यता आहे. म्हणून रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये असे म्हटले जाते. जी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करते, जल अर्पण करते आणि दीप प्रज्वलित करते, तर अशा व्यक्तीला कधीही आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत नाही. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अधिकच विशेष महत्त्व आहे. खरं तर पिंपळाच्या झाडामध्ये दरिद्रता देवीचा म्हणजेच अलक्ष्मीचा रोज वास असतो, परंतु त्याची देखील एक योग्य वेळ ठरलेली असते. त्यामुळे या वेळेत चुकूनही आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये. आपण नेहमीच बघत असाल की पिंपळाच्या झाडाची अनेक लोक पूजा करतात आणि बऱ्याच लोकांना हा देखील प्रश्न पडलेला असतो की आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो, तरीही आपल्याला त्याचा फायदा हा का होत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा करण्याचे देखील एक विशेष महत्त्व आहे. तसेच शमीपत्राची देखील पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सकारात्मक एनर्जी ही आपल्यासोबत कायम राहते. ज्या व्यक्तीला शनिदोष असेल, शनिपीडा असेल, तर अशा व्यक्तीने विशेष करून शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, जल अर्पण करावे आणि मोहरीच्या तेलाचा दीपही प्रज्वलित करावा असे सांगितले जाते. या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाचा हा उपाय करा, तो उपाय करा असे देखील आपल्याला बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळते. परंतु पूजा करूनही आपल्याला चांगले फळ का मिळत नाही, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे? तर मित्रांनो, यामागील देखील एक विशेष कारण आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा करताना जर तुमच्याकडून या काही चुका होत असतील, तर याचे पुण्य मात्र आपणास मिळत नाही. आपल्या हातून नकळतपणे काही चुका होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की प्रत्येक गोष्टीचे विशेष असे महत्त्व असते, योग्य वेळ असते आणि या योग्य वेळा यांचे महत्त्व जर आपण पाहिले तर त्याचे फायदे देखील आपणास होतात. पिंपळाच्या झाडाची पूजा करताना कोणत्या 3 चुका आपल्या हातून नकळतपणे होतात हे जाणून घेण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या आहेत या 3 चुका याबद्दल कळू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात खालीलप्रमाणे. नंबर 1. मित्रांनो, आपल्यापैकी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना बरेच जण ही चूक करत असतील आणि या चुकीमुळे आपल्याला योग्य तो फायदा होत नाही. पूजेचे विशेष असे फळही मिळत नाही. शिवाय या चुकीमुळे आपल्या घरामध्ये दरिद्रतेचा आणि गरिबीचा त्रास हा देखील होऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच मंडळींना ही सवय असते की सूर्य उगवण्याच्या आधीच सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते, परंतु याचे योग्य फळ आपणास मात्र मिळत नाही. तसेच सकाळी 5 वाजेपासून घंटानादही घरामध्ये सुरू करून देतात आणि काही जण तर सकाळी लवकर उठून सूर्योदय होण्याआधीच म्हणजेच अंधार असतानाच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दीप प्रज्वलित करतात. परंतु ही खूप मोठी चूक आहे, कारण जोपर्यंत पृथ्वीवर अंधार असतो तोपर्यंत पिंपळाच्या झाडावर दरिद्रता देवीचा वास असतो आणि सूर्यकिरणे जमिनीवर येताच दरिद्रता देवी ही निघून जाते. म्हणून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि दीप प्रज्वलित करणे हे सूर्योदयानंतरच करावे. नंबर 2. आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून येतात, परंतु एकादशी आणि रविवारी या दिवशी चुकूनही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाला किंवा तुळशीला अथवा बेलाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर त्यांच्या जडांना म्हणजेच झाडाला स्पर्श करून आशीर्वाद हा जरूर घ्यावा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असे बघितले असेल की काही जण पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना झाडाला स्पर्श करून झाडाच्या मुळांना दाबत असतात.
पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाचा वास आहे आणि झाडाची मुळे दाबणे म्हणजेच भगवान विष्णूंचे पाय दाबणे असे म्हटले जाते. आपल्यापैकी काही जण हे फक्त पिंपळाच्या झाडाची पूजा करून येतात आणि आपल्या मनाची इच्छा आधीच बोलून टाकतात. परंतु पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे, दीप प्रज्वलित करावा आणि झाडाला स्पर्श करून आपल्या मनाची इच्छा बोला. असे केल्याने आपल्याला कधीही आर्थिक समस्या या उत्पन्न होत नाहीत. नंबर 3, पिंपळाच्या झाडाची पूजा करताना ही देखील एक विशेष अशी महत्त्वपूर्ण काळजी घ्या. पिंपळाच्या झाडाची फक्त पूजा करून, दीप प्रज्वलित करून आपल्याला पूजेचे फळ मिळेल असे नाही. कारण जर आपण पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा या केल्याच नाहीत तर यामुळे आपली पूजा ही अपूर्णच राहते. शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की आपण पूजा केली तर प्रदक्षिणा ही देखील नक्कीच करा. यामुळे आपल्याला संपूर्ण पूजेचे फळ मिळते. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करणे म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूंची प्रदक्षिणा करणे होय. जी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करून, दीप प्रज्वलित करून प्रदक्षिणा करते अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव राहतो. अशा व्यक्तीला कधीही धनाची कमतरता पडत नाही. अशा व्यक्तीवर जर शनिदेवाची कुदृष्टी असेल तर ती कुदृष्टी देखील निघून जाते, शनिपीडा ही देखील निघून जाते. या व्यतिरिक्त अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्ती देखील होते. कमीत कमी 7 प्रदक्षिणा तरी आपण पिंपळाच्या झाडाला केल्या पाहिजे. तसेच हेही लक्षात घ्या की पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ती 10:30च्या दरम्यानच करावी. कारण 10:30 नंतर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास नसतो, तर पिंपळाच्या झाडांमध्ये पितरांचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा ही 10:30 पर्यंत किंवा त्याच्या आतच करावी, त्यानंतर करू नये. आणि संध्याकाळी देखील पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करू नये. जर तुमच्यावर शनिदेवाची कुदृष्टी असेल तर पिंपळाच्या झाडाला लांब वातीचा मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करावा. खरं तर पिंपळाच्या झाडाला गोल वातीचा दीप प्रज्वलित करतात. परंतु जर तुम्हाला शनिदेवाची कुदृष्टी असेल, शनिपीडा असेल तर मात्र तुम्ही लांब वातीचा दिवा प्रज्वलित करावा. यामुळे तुमचा शनिदोष हा दूर होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे हे विशेष महत्त्वपूर्ण आहे. परंतु पिंपळाच्या झाडाचे पूजन करण्याचे देखील काही महत्त्वपूर्ण असे नियम आहेत, जे आपण पाळल्याने आपल्याला कधीही दरिद्रतेचा, गरिबीचा त्रास हा होत नाही आणि आपल्या घरामध्ये कायम बरकत राहते. माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. फक्त पिंपळाच्या झाडाची पूजा करताना कोणत्या चुका करू नये हे मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून आम्ही त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ.